सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology Part 1 for semi-English medium students. Lesson number 4, Effects of Electric Current. This is video number 4, means this is last video of this lesson. Dear students, in this video we are going to learn numerical examples from this lesson. First example is heat energy is being produced in a resistance in a circuit at the rate of 100 watt. एका परिपथामध्ये 100 वॅट एवढ्या दराने उष्णता ऊर्जा निर्माण होत असेल आणि the current of 3 ampere is flowing in the circuit आणि सर्किट मधील विद्युत धारा 3 एंपियर एवढी आहे. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स. तर विद्युत रोधकची व्हॅल्यू म्हणजेच रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असेल. आता या उदाहरणामध्ये आपल्याला रेजिस्टन्स किती हे काढायचं. सो फर्स्ट वी हॅव टू लुक व्हॉट इज द गिव्हन इन दिस एक्झाम्पल. या उदाहरणामध्ये अगोदर काय दिलेलं आहे हे आपल्याला पाहणे गरजेचं असतं. सो व्हॉट इज डेटा. द पॉवर इज गिवन दॅट इज 100 वॅट. सो फर्स्ट डेटा इज पॉवर इज इक्वल टू 100 वॅट. सेकंड इज करंट इज गिवन हियर 3 एम्पियर. करंट इज डिनोटेड बाय I. So I is equal to 3 ampere. And resistance is asked. So we have to use formula P is equal to I square R. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला रेजिस्टन्स काढता येईल. आपण डेटा अगोदर लिहून घेतला. उदाहरणामध्ये काय डेटा दिलेला आहे, फक्त पॉवर आणि करंट दिलेला आहे आणि रेजिस्टन्स आपल्याला काढायचं. सो P is equal to 100 वॅट, I is equal to 3 ampere. फॉर्म्युला कुठला वापरणार आहोत, P is equal to I square R. That's why R is equal to P upon I square. आता फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला पुढची ही स्टेप्स मिळू शकते बघा. R is equal to P upon I square. आता I square मल्टिप्लाय बाय R आहे. इकडे गुणाकाराची क्रिया करतो बरोबर चिन्हाच्या. तर डाव्या बाजूला जाताना बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जाताना तो भागाकाराची क्रिया करतो, म्हणून P भागीला I स्क्वेअर. सो R इज इक्वल टू P अपॉन I स्क्वेअर आला. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ पॉवर अँड करंट. पॉवरची व्हॅल्यू किती दिलेली 100 वॅट. P इज इक्वल टू 100 वॅट and I इज इक्वल टू 3 एम्पियर. सो 3 एम्पियर स्क्वेअर. इथं स्क्वेअर दिलाय म्हणून स्क्वेअर केला. 3 एम्पियरचा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर किती येतो 9 येतो. सो 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 इज इक्वल टू 100 अपॉन 9 ओहम. हा जो भागाकार आहे तो 11.11 येतो. सो 100 अपॉन 9 इज इक्वल टू 11.11 ओहम. सो रेजिस्टन्स इज इक्वल टू 11.11 ओहम. सो the value of the resistance will be 11.11 ohm. Next example is 2 tungsten bulbs are weightage 100 watt and 60 watt power work on 220 volt potential difference. दोन टंगस्टन बल्ब, 2 tungsten bulbs are weightage 100 watt and 60 watt power work on 220 volt potential difference. दोन टंगस्टन बल्ब 220
मोठ्या विभवांतरावर चालतात ते प्रत्येकी 100 वॅट व 60 वॅट विद्युत शक्तीचे आहे. म्हणजे एक बल्ब 100 वॅटचा आहे, दुसरा बल्ब 60 वॅटचा आहे आणि त्यांचं पोटेन्शियल दोन्हींचेही पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट एवढा आहे, हे लक्षात घ्या. इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल, जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर, तर मेन कंडक्टर मध्ये किती करंट फ्लो होतो, तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा किती असेल असं आपल्याला म्हणता येईल. हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. सो फर्स्ट we have to look the data in this example. Data in this example. What is data? The power, two bulbs are here. So first bulb's power, suppose 100 watt. So we indicate it by P1, and second bulb power we indicate by P2. So P1 is equal to 100 watt, P2 is equal to 60 watt, V is equal to 220 volt because potential difference is 220. So find I. Current will be find. How much current will flow in the main conductor? आपल्याला या ठिकाणी विद्युत धारा किती हे काढायचे. So we have to use formula I is equal to P upon V. या फॉर्म्युलाचा आपल्याला वापर करायचा. सो I1 म्हणजे पहिल्या बल्ब मधील विद्युत धारा म्हणजेच I1 इज इक्वल टू P1 अपॉन V, and I2 म्हणजे दुसऱ्या बल्ब मधील विद्युत धारा I2 इज इक्वल टू P2 अपॉन V. So current in the main conductor I is equal to I1 plus I2. So I is equal to I1 plus I2. So we have to put value of I1 is P1 upon V here plus P2 upon V here. So I is equal to P1 upon V plus P2 upon V. So I is equal to, आता हा V कॉमन घेतला. So I is equal to P1 upon P2 upon V is equal to, next step, P1 ची व्हॅल्यू 100 वॅट, P2 ची व्हॅल्यू 60 वॅट अपॉन व्होल्ट ची व्हॅल्यू आहे, पोटेन्शियल डिफरन्स ची व्हॅल्यू 220 आहे. सो 100 प्लस 60 इज इक्वल टू 160 अपॉन 220 इज इक्वल टू 0.727 एम्पियर. आता बघा, 2 नंतरचा हा जो 7 आहे हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून 2 च्या ऐवजी आपण 3 करून घेतला. सो इज इक्वल टू 0.73 एम्पियर. So answer of this question is the amount of current that will flow in the main conductor is 0.73 ampere. Next example is, who will spend more electrical energy? Who will spend more electrical energy? 500 watt TV set in 30 minutes or 600 watt heater in 20 minutes. कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल? समजा 500 वॅटचा टीव्ही सेट 30 मिनिट चालवला आणि 600 वॅटचा हीटर 20 मिनिट चालवला. हे दोन उदाहरण आहेत बघा. 500 वॅटचा टीव्ही 30 मिनिटं वापरलेला आहे आणि 600 वॅटचा हीटर 20 मिनिट वापरलेला आहे. तर दोघांपैकी कोण अधिक ऊर्जा खर्च करेल? Who will spend more electrical energy? 500 watt TV set in 30 minutes or 60 watt heater in 20 minutes. So we have to see what is given in this example. Suppose power which is used by TV set is P1 and power
which used by heater is P2. So data is P1 is equal to 500 watt. Data P1 is equal to 500 watt and T1 time taken by TV set is 30 minutes. So suppose it is T1 and time taken by heater is T2. So T1 is 30 minutes. We have to convert this minute into hours. So 30 minutes is equal to 30 upon 60 hours is equal to 1/2 hour. ते हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला वॅट आवर मध्ये रूपांतर करायचंय आपल्याला लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण मिनिटाचं आवर मध्ये रूपांतर करायचं आहे म्हणून 30 ला 60 ने भागावं लागेल कारण 60 मिनिटाचा 1 तास होतो म्हणून 30 मिनिटाचं कन्व्हर्शन अर्ध्या तासात झालेलं आहे. सो P2 इज इक्वल टू 600 वॅट, T2 इज इक्वल टू 20 मिनिट्स. So 20 upon 60 hour is equal to 1 upon 3 hour. So this is the data in this example. So electrical energy used is equal to power multiplied by time. आता किती इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर झाला हे काढण्यासाठी आपण पॉवर गुणिला टाइम करतो. सो टीव्ही सेट ने किती एनर्जी यूज केली P1 multiplied by T1. So 500 watt multiplied by 1/2 hour is equal to 250 watt hour. Then what is the amount of electrical energy used by heater? P2 T2 is equal to 600 watt multiplied by 1 upon 3 hour. So is equal to 200 watt hour. So electrical energy used by TV set is 250 watt hour and electrical energy used by heater is equal to 200 watt hour. So TV set will spend more electrical energy than the heater. Next example is an electric iron of 1100 watt is operated for 2 hours daily. समजा एक इस्त्री 1100 वॅटची एक इस्त्री रोज 2 तास वापरली. An electric iron of 1100 watt is operated for 2 hours daily. What will be the electrical consumption expenses for that in the month of April? तर एप्रिल महिन्यामध्ये विजेचा खर्च किती येईल? The electric company charges rupees per unit of energy. इलेक्ट्रिक कंपनी ही एका युनिटला 5 रुपये एवढा दर लावते. तर एप्रिल महिन्यात इस्त्री वापरल्याचा खर्च किती येईल अशा प्रकारचं उदाहरण आहे. फर्स्ट वी हॅव टू सी दॅट व्हॉट इज द गिवन इन दिस एक्झाम्पल. व्हॉट इज द गिवन पॉवर ऑफ द आयर्न? इट इज 1100 watt. So power is equal to 1100 watt. We have to convert this watt into kilowatt. कारण आपल्याला युनिट काढण्यासाठी किलोवॅट मध्ये असलं पाहिजे. सो 1100 watt is equal to 1100 upon 1000 kilowatt is equal to 1.1 kilowatt. Second given is time. 2 hours daily use of iron. So T is equal to 2 hours. Per unit expansion, company charges 5 per minute of energy. So per unit expense is 5 rupees. Then we have to determine the energy consumed in one day. एका दिवसात
किती एनर्जी कंझ्युम होते हे आपण आता ठरवलं पाहिजे. तो एका पॉवर किती आहे तिचा 1.1 किलोवॅट. एका दिवसाला किती तास वापरली जाते इस्त्री 2 तास. सो 1.1 किलोवॅट मल्टिप्लाय बाय 2 hours इज इक्वल टू 2.2 किलोवॅट आवर. एवढी एनर्जी कंझ्युम केली जाते रोज. So energy consumption in the month of the April is equal to 2.2 kilowatt hour multiplied by 30 because total 30 days of month of April. एप्रिल मध्ये 30 दिवस असतात. एप्रिल महिन्याचे 30 दिवस असतात. म्हणून या एका दिवसाच्या कंझम्पशनला 30 ने गुणायचं. सो energy consumption in the month of April is equal to 2.2 kilowatt hour multiplied by 30 is equal to 66 units. म्हणून एका महिन्यामध्ये 66 म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 66 युनिट कंझम्पशन झालेलं आहे. The electric consumption expenses for that in the month of April is equal to 66 multiplied by 5. कारण पर युनिटचा खर्च 5 रुपये आहे. 66 युनिट महिन्याला खर्च झालेला आहे. म्हणून 66 गुणिले 5 इज इक्वल टू 330 रुपीज. सो द कंझम्पशन expense for that in the month of April is 330 rupees. So dear students, in this way this lesson is completed. Thank you.